माझ्या घरात मी बाथरूममध्ये हा पांढरा खडा ठेवते आणि याचे इतके फायदे होतात ना, की हे फायदे ऐकून तुम्ही सुद्धा तुमच्या बाथरूममध्ये हा पांढरा खडा नक्की ठेवाल. तुम्ही जर अजूनपर्यंत कधीही तुमच्या बाथरूममध्ये हा पांढरा खडा ठेवला नसेल ना, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच तो ठेवाल. हा असा नेमका कुठला खडा आहे जो प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवायलाच हवा? काय असा हा उपयोगात येतो आणि काय गरज आहे हा घरामध्ये ठेवण्याची, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर माझ्या घरामध्ये बाथरूममध्ये तुम्ही बघितलाच असेल पांढरा खडा असतो. तर तो खडा आहे तुरटीचा आणि त्या खड्याचा वापर मी कसा करते हा सगळा मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुरटीबद्दल थोडंसं माहिती घेऊया. तर तुरटी ही सौराष्ट्रात मिळणारी शुभ्र वर्णाची, तुरट चवीची आणि स्फटिक स्वरूपातील एक प्रकारची माती असते. यालाच फिटकरी, आलम, कांक्षी, स्फटिका या नावाने ओळखली जाते. आयुर्वेदातील रसशास्त्रांमध्ये उपरस वर्गात तुरटीचे औषधी गुणधर्म व उपयोगांचे वर्णन केलेले आहे. तर आज मी तुम्हाला आपल्या चेहऱ्यासाठी, आपल्या पूर्ण शरीरासाठी कुठे कुठे आपण तुरटीचा कसा कसा वापर करू शकतो आणि याचा उपयोग काय होतो ते सगळं काही सांगणार आहे. तुम्ही कितीही महागातल्या प्रोडक्ट्सने चेहरा उजळण्याचा किंवा रिंकल्स कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा तुम्ही ह्या 40 रुपयाच्या तुरटीला टक्कर देऊ शकणार नाही. कारण की ही तुरटी तुमचा चेहरा इतका छान बनवतं ना, की तुम्ही इमॅजिनच नाही करणार. उगाचच महागडे प्रोडक्टमध्ये पैसे घालवण्यापेक्षा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा तुरटीचा वापर नक्की करून पहा. तर आत्ता आपण बनवूया पहिला फेस पॅक. तर इथे तुम्हाला तुरटी पावडर करून घ्यायची आहे. खूप गरजेची असते. दरवेळी आपण उघडत बसण्यापेक्षा पावडर असली की पटकन काम होतं. तर मी इथे तुरटीची पावडर करून घेतली. आता तुरटी पावडरमध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आणि यामध्ये थोडीशी अर्धा पाव जितकी कॉफी पावडर टाकायची. याने काय होतं ना, की आपल्या चेहऱ्यावर खूप डाग धब्बे असेल किंवा अनइवन स्किन टोन असेल, म्हणजे कुठे पांढरा डाग आहे, पुन्हामुळे स्किन टॅन झालेली असेल किंवा पिंपलचे डाग जात नसतील, तर अशा वेळी हा पॅक खूप बेस्ट काम करतो. तुरटी थोडीशी घ्यायची, गुलाबजल आणि कॉफी नाही घेतली तरीसुद्धा चालेल, पण घेतली तर आणखीनच छान इफेक्ट येतो. तर हा झाला पहिला पॅक. दुसरा पॅक बघूया. यापैकी तुम्ही कुठलाही पॅक आठवड्यातनं एकदा यूज करू शकतात. जसं तुमच्या स्किनला गरज आहे तसं तुम्ही करू शकतात. आता तुमची स्किन जर खूप ड्राय असेल तरीसुद्धा तुम्हाला लावायची आहे तुरटी, तर त्यासाठी तुम्ही कोकोनट ऑइल घ्यायचं, तुरटी घ्यायची आणि यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल टाकायचं. तुरटी ही खूप ड्राय असते. ही लावल्यानंतर चेहरा खूप ड्राय होतो आणि ज्यांची खूप ड्राय स्किन असेल ना, त्यांनी तुरटी लावायची आहे, पण ती अशा पद्धतीने लावा. म्हणजे यामध्ये खोबऱ्याचं तेल किंवा तुमच्याकडे बदाम तेल असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकतात आणि कोरफडीचा गर घालायचा, ॲलोवेरा जेल आणि हे लावल्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवायचा. चेहरा खूप ड्राय झाला असेल तर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांनी ही काळजी नक्की घ्यायची आहे. इफेक्ट तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे, याची मी गॅरंटी देते. आपलं वय कितीही कमी असलं ना तरीसुद्धा आपला चेहरा आपलं वय भलतंच सांगत असतं. तर अशा वेळी आपल्या चेहऱ्यावर अशा प्रकारचे डार्क सर्कल्स आणि सुरकुत्या आलेल्या असतात. तर त्या घालवण्यासाठी आठवड्यातनं एकदा आपल्याला हा पॅक नक्की लावायचा आहे. तुरटी घ्यायची थोडीशी, त्यामध्ये मुलतानी माती घालायची, गुलाब पाणी घालायचं, गुलाब पावडर घालायची आणि हे मिक्स करायचं आणि चेहऱ्याला 10 मिनिटासाठी लावून घ्यायचं आहे. याने आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या अवकाळी सुरकुत्या कमी होतात आणि स्किन टाईट होते. अगदी साधा आणि सोपा असा पॅक आहे. गुलाब पावडर जरी नसली तरी चालेल. गुलाबजल मात्र प्रत्येक पॅकमध्ये घालायचंच आहे पाण्याऐवजी. याचा खूप छान इफेक्ट होतो. नेक्स्ट पॅक जो आहे तो आपल्या चेहऱ्यावरचे डार्क सर्कल, डोळ्यांखालचे आणि चेहऱ्यावर असलेले डाग, जे पिंपल्सचे डाग जे जातच नाही ते घालवण्यासाठी काम करतं. तुरटी घ्यायची, यामध्ये बटाट्याचा रस घालायचा आणि तो चेहऱ्यावर लावायचा. थोडासा लिंबू पिळून घातला तरीसुद्धा चालेल आणि लिंबू जर तुम्हाला त्रास होणार असेल तर थोडासा टोमॅटो छान असा किसून घ्यायचा, त्याचा रससुद्धा लावला तरीसुद्धा चालेल. ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत, ज्याला हायपर पिगमेंटेशन म्हणतो, ते घालवण्यासाठी सुद्धा हा पॅक खूप छान उपयोग करतो. तुरटी थोडीशी ड्राय असते त्यामुळे मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. आता ज्यांच्या चेहऱ्यावर खूप असे ओपन पोर्स दिसत आहेत ना, त्यांनी काय करायचं आहे, तुरटीमध्ये थोडंसं जायफळ उगाळून घ्यायचं. गुलाबजल, तुरटी आणि जायफळ उगाळायचं आणि ते आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावायचं.
याने स्किन खूप छान होते. सगळे काही ओपन पोर्स असतात ते अगदी क्लीन होतात आणि तुमची स्किन अगदी एकसारखी टोन दिसते. आता या 5 पैकी तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असेल तुमच्या चेहऱ्यावर तसं तुम्ही या फेस पॅकचा उपयोग करू शकतात. आता आपल्याकडे शेतात उन्हातान्हात राबणाऱ्या महिला असतात ज्यांना स्किनचे खूप सारे प्रॉब्लेम असतात, पण ते खूप सारे पैसे खर्च करून महागडे प्रोडक्ट घेऊ शकत नाही. तर अशा वेळी तुम्ही त्यांना तुरटीचे हे 5 फेस पॅक लावायला नक्की सांगा. त्यांना खूप फायद्याचं ठरणार आहे. आता माझ्या कपाटात माझ्या मेकअप बॉक्समध्ये हा एक स्प्रे नक्कीच मी ठेवलेला असतो. टोनर म्हणून याचा मी यूज करते आणि चेहरा टायटनिंग करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर तो कसा करायचा, फक्त आपल्याला ही तुरटी पावडर घ्यायची, यामध्ये गुलाबजल घालायचं आणि जेव्हाही आपल्याला मेकअप करायचा असेल, प्रायमर म्हणून आपण जसा यूज होतो ना प्रायमरचा, तशा पद्धतीने याचा यूज करायचा. चेहऱ्यावर आपल्या स्प्रे करायचं आणि हलकंसं टिश्यू पेपरने असं टिप करून घ्यायचं. याचा खूप छान इफेक्ट येतो. पूर्ण मेकअप खूप छान होतो आणि मस्त बसतो. आणि शिवाय याचा फायदा म्हणजे आपली स्किन खूप टाईट दिसते, डार्क सर्कल कमी होतात आणि खूप पिंपल्सचे जर डाग असतील ना तर ते सुद्धा जातात. तर मला तर फार फायदा होतो ह्या पाण्याने. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मग वापरायचा तर अगदीच बेस्ट रिझल्ट येतो. एकदम गारगार वाटतं. आणि या स्प्रेचाच मी डिओड्रंट म्हणून सुद्धा यूज करते. काखेमध्ये येणाऱ्या घामाचा वास आणि काळपटपणा घालवण्यासाठी हा स्प्रे खूपच फायदेशीर ठरतो. असा जर स्प्रे आपल्या मेकअप बॉक्समध्ये असेल तर आपल्याला पटकन याचा यूज करू शकतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, साधीशी गोष्ट आहे पण खूपच महत्त्वाची आणि खूपच चांगला रिझल्ट देणारी ही गोष्ट आहे. साधीशी तुरटी आहे पण याचा योग्य वापर केला ना की तुमचे कॉस्मेटिक्सला होणारे हजारो रुपयांचा खर्च वाचवू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त यूज करून पहा आणि मग याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. आठवड्यातनं एकदा हा कुठलाही फेस पॅक लावा, तुम्हाला आवडेल तसा. आणि जर तुम्ही नेहमी नॉर्मल आपला जसा फेस पॅक बनवतो त्यामध्ये सुद्धा जर थोडीशी तुरटी घातली तरीसुद्धा चालेल, त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला तेवढाच मिळणार आहे. तर हे 5 मी तुम्हाला आज फेस पॅक सांगितलेले आहेत, त्याचा वापर तुम्ही छानपैकी करा आणि मस्तपैकी तुमची स्किन खूप यंग आणि ब्युटिफुल बनवा. तर आता माझ्या बाथरूममधला जो तुरटीचा खडा आहे त्याचा वापर मी कसा करते चला सांगते. तर बघा, तुरटीचा वापर तसा भरपूर ठिकाणी करता येतो, पण बाथरूममध्ये जर तुरटीचा खडा असेल ना, जर अंघोळ झाल्या आपण थोडंसं चेहऱ्यावर फिरवला, चेहरा ओला असतानाच, तर त्याचा स्किन टायटनिंगसाठी उपयोग होतो. अंडर आर्म्सला फिरवला तर काळपटपणा जातो. थोडासा अंघोळीच्या पाण्यात घालून टाकला तर घामाचा वास, शरीराचा वास येत नाही. तर तुरटीचा खडा बाथरूममध्ये असेल तर प्रत्येकजण वापरू शकतो. त्यामुळे मी बाथरूममध्ये हा तुरटीचा खडा ठेवते. आणि जर तुम्हाला तुरटीचा खडा नको असेल, तुम्ही विसरलात, तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता, त्याचासुद्धा छान रिझल्ट येतो. त्याशिवाय चेहऱ्यावर असलेले बारीक नको असलेले केस काढण्यासाठी सुद्धा तुरटीचा खड्याचा मी वापर करते. तुरटीच्या खड्यावर फक्त मी मध, लिंबू घालते आणि चेहऱ्याच्या म्हणजे जिथे केसांचा ग्रोथ आहे त्याच्या उलट्या दिशेने असं फिरवलं ना की चेहऱ्यावरचे अनवॉन्टेड जे केस असतात ना ते पटकन जाण्यास मदत होते. त्यामुळे बाथरूममध्ये मी तुरटीचा खडा ठेवते. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाथरूममध्ये तुरटीचा खडा ठेवायला तुम्ही सुद्धा विसरू नका. आता ही जी पावडर आहे ती मी एका बॉटलमध्ये भरून ठेवते म्हणजे मला वेळोवेळी ती उपयोगात येईल. आणि त्याशिवाय जिथे काही आपल्याला सूज असते, रक्तस्राव झालेला असतो, अशा जागी जर तुरटी जर आपण लावली ना तर तो पटकन त्याचा रिझल्ट येतो. आता न्हावी लोकांकडे बघा तुरटी असतेच असते. का असते? कारण की कटिंग करताना, शेविंग करताना एखादा कट लागला तर ते पटकन तुरटी फिरवतात. म्हणजे तुरटी जी आहे ना ते पटकन आपला जखम जी आहे ना ती कमी करण्यास मदत करते. एखाद्या वेळी ना आपण पडलेलो असलो ना तर आपल्या शरीरावर काळे निळे असे डाग पडतात. तर ते पटकन घालवण्यासाठी काय करायचं, तुरटी सहाणेवर उगळवायची, यामध्ये हळद मिक्स करायची आणि ती आपल्या त्या भागावर लावायची. याने पटकन शरीरातला जो काही काळे निळापणा असतो तो कमी होतो. सूज उतरवण्यास खूप मदतगार असा हा तुरटीचा फायदा होतो. या व्यतिरिक्त जर डोळे आले असतील ना तर तुरटीच्या पाण्याचे 2 थेंब डोळ्यांमध्ये घातले की डोळ्यांचा त्रास कमी होतो. तर असे कितीतरी फायदे तुरटीबद्दल सांगितलेले आहेत मी तुम्हाला. आय होप तुम्ही ह्या तुरटीचा नक्कीच पुरेपूर वापर करून घ्याल. खूप सारे कॉस्मेटिक्समध्ये पैसे घालवण्यापेक्षा 20-30 रुपयाची ही तुरटी आणा आणि याचा रिझल्ट तुम्ही स्वतः अनुभवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला याचा फायदा कसा आणि किती झालेला आहे तो. तर बस आजपुरतं इतकंच. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. बाय बाय.